800 वर्षाची परंपरा लाभलेली, अवघ्या जगाला वेड लावणारी आपल्या महाराष्ट्राची आषाढी वारी. लाखोहून अधिक वारकरी अनेक संतांच्या पालख्यांबरोबर या वारीत सहभागी होतात. तर मग तुम्हाला माहीत आहे का या पालख्या किती व कोणकोणत्या संतांच्या आहेत? तर चला पाहू. अवघ्या महाराष्ट्रातून एकूण 43 पालख्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होतात. यात 7 प्रमुख पालख्या आहेत. त्यातील 2 मुख्य पालख्या तर तुम्हाला माहीतच आहेत. त्या म्हणजे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून निघणारी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची पालखी आणि देहूतून प्रस्थान करणारी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणारी संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी, तर सासवडहून संत सोपानकाका महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. तर जळगावमधील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरकडे रवाना. छत्रपती संभाजीनगर येथील पैठणमधून एकनाथ महाराजांची पालखी निघते. तर हिंगोलीच्या नरसी नामदेव गावातून नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरला येते. तर धाराशिव जिल्ह्यातील तेर गावातून गोरा कुंभार यांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करते. अगदी शिस्तबद्ध म्हणून प्रसिद्ध असणारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधील गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. पण या सगळ्यात वेगळी म्हणजे संत सावतामाळी यांची पालखी. ही पालखी पंढरपूरला येत नाही, तर आषाढी एकादशीनंतर श्री विठ्ठलाचीच पालखी आपल्या भक्ताला भेटण्यासाठी संत शिरोमणी सावतामाळी यांच्या जन्मगावी म्हणजे अरण येथे येते. कारण संत सावतामाळी हे कधीच पंढरपूरला गेले नव्हते, कारण ते आपल्या मळ्यालाच आपली पंढरी मानत आणि विठू माऊलीला आपल्या मळ्याचा धनी मानत.